प्रेस क्लब कडून कापडी पिशव्यांचा वाटप आणि वृक्षारोपण। रायगड ओवी न्यूज। पनवेल दिनांक 8 विजयकुमार जंगम। प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पनवेल प्रेस क्लब कडून पनवेल भाजी मार्केट मध्ये दिनांक 8 रोजी संस्थापक संतोष घरत तसेच अध्यक्ष देवीदास गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली महानगरपालिका माजी नगरसेवक सोहनी सर यांचे हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। रस्त्याने प्लास्टिक पिशवी घेऊन प्रवास करणाऱ्याला थांबवून त्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून कापडी पिशवीचे वाटप केले आणि कापडी पिशव्या वापरण्यास सांगितले। राजेंद्र सदावर्ते यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले। विजयकुमार जंगम सर यांनी पनवेल प्रेस क्लब आणि कार्यक्रम याविषयीचे प्रास्ताविक करताना प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा तसेच वृक्षारोपण करा आणि पर्यावरण वाचवा। पनवेल प्रेस क्लब एक तळागाळात काम करणारी संघटना असल्याचे सांगितले आहे। मनपा माजी नगरसेवक सोहनी सर यांनी आम्ही आपल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊ असे सांगितले व शुभेच्छा दिल्या आहेत। अविनाश पाटील संस्थेचे सल्लागार तथा दैनिक पुणे प्रतापचे कार्यकारी संपादक पनवेल यांनी कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी करून सर्व व्यवस्था पाहिली। कार्यक्रमासाठी शैलेश चव्हाण, प्रसाद परब, सुनील भुजबळ, ॲडव्होकेट चंद्रकांत मढवी, अनिल पाटील उपाध्यक्ष, सागर पगारे, संस्थेचे खजिनदार शैलेश चव्हाण इत्यादी पत्रकार उपस्थित होते। आदई गावचे माजी सरपंच हरीश शेळके वृक्षारोपणात सहभागी होऊन त्यांनी पनवेल प्रेस क्लबचे आभार मानले आहेत। सुनील पाटील सहसचिव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। पनवेल प्रेसच्या वतीने आदईच्या डोंगरावर 50 झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्याप्रमाणे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये महाबलेश्वर किंवा माथेरान हे हिरवगार आणि थंड हवेचे ठिकाण आहे, त्याचप्रमाणे आज पनवेल प्रेसच्या सदस्यांचं सगळं म्हणणं आहे की आदईचा डोंगर ज्याप्रमाणे माथेरान आणि महाबलेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं वृक्ष लागवड आहे, तशीच मोठ्या प्रमाणे आदईच्या डोंगरावर वृक्ष झालं पाहिजेत आणि हाही एक पर्यटन स्थळ झाला पाहिजे। कारण नवी मुंबई किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळचा सर्वात जवळचा भाग म्हणजे आदईचा डोंगर हा आहे आणि इथेही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे असं पनवेल प्रेसचे म्हणणे आहे। आणि 100% मी एक इथला स्थानिक ग्रामस्थ आहे, तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर पनवेल प्रेसनी हा निर्णय घेतलेला आहे तर 100% आदईचा डोंगर हा ज्याप्रमाणे तुम्ही म्हणत असतील की माथेरान आणि महाबलेश्वर सारखा झाला पाहिजे, तर जास्तीत जास्त 3 ते 4 वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 100% अशा प्रकारचंच इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून हा होऊन जाईल, यात इतकींची ती शंका नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर नवी मुंबईच्या बाजूलाच असणारा हे आदईचं डोंगर आहे। मोठ्या प्रमाणात या डोंगरावर पर्यटक हे सहलीसाठी येत आहेत आणि त्याचप्रमाणे आज पनवेल प्रेसच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झालेली आहे। त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की तापमान कमी करण्यासाठी आणि संपूर्ण परिसर हा शुद्ध राहण्यासाठी आपल्याला झाडांची लागवड होणे गरजेचे आहे आणि त्यांनी व्रत केलेलं आहे, ते व्रत 100% त्यांनी सार्थक केलेलं आहे। त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांतर्फे पनवेल प्रेस क्लबचे संपूर्ण अध्यक्ष सेक्रेटरी यांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत। अरविंद कासारे यांनी एक आंब्याचं झाड लावलेलं आहे, 10 नंबरचं झाड लावलेलं आहे आणि हे झाड त्यांच्या आठवणीत राहील आणि त्यांनी पुन्हा यावं हे झाड बघायला, प्रत्येक 15 दिवसांनी यावं, कारण तुमची शुगर पण कमी होईल आणि आम्हाला एक सवंगडी पण भेटेल यायला। आणि याचं मोल जातं सगळं शेळके साहेबांना। नाही तसं नाही, शेळके साहेबांनी इथपर्यंत आम्हाला आणलं साहेबांचं हे द्यायचं नाही, आम्ही सगळे झालो त्याच्यामध्ये, पण तुम्ही जे आणलं आम्हाला, तुमची जी बोलण्याची जी ट्रॅक आहे की माणूस अजून 100 फूट जाऊ शकतो चालत। आणि कासारे साहेबांचं अभिनंदन झाड लावल्याबद्दल। इथं नेटवर्क आहे, इथं नेटवर्क आहे। चल तोंड टाकू तिकडे कॅमेरा, तू पण इकडे ना। सर भाई तुम्ही असं करा खड्डा ओके झाडू सर उचल सागर पाय द्यायचा, इथं नेटवर्क आहे, इथं नेटवर्क आहे। चल
तोंड दाखव तिकडे तू पण इकडे ना सर भाई तुम्ही असं करा खड्डा ओके झाडू सर उचल सागर. आणि त्यातल्या त्यात आदई गावचे आपले ग्रामस्थ शेळके साहेब यांनी जी चालना दिली, एक आदईचा मोठा डोंगर चढून वरच्या तळभागावरती जे झाड लावायचं वृक्षारोपण करायचं जे संकल्पना, ती प्रेरणा दिली, याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. आज त्यांच्यामुळं मला एक नवीन जीवन मिळालं आणि नवीन काहीतरी अनुभव भेटला, याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन कासारे यांनी एक आंब्याचं झाड लावलेलं आहे. 10 नंबरचं झाड लावलेलं आहे आणि हे झाड त्यांच्या आठवणीत राहील आणि त्यांनी पुन्हा यावं हे झाड बघायला. प्रत्येक 15 दिवसांनी यावं, कारण तुमची शुगर पण कमी होईल आणि आम्हाला एक सवंगडी पण भेटेल यायला. आणि याचं मोल जातं सगळं शेळके साहेबांना. नाही तसं नाही. शेळके साहेबांनी इथपर्यंत आम्हाला आणलं साहेबांचं हे द्यायचं नाही, आम्ही सगळे झालो त्याच्यामध्ये. पण तुम्ही जे आणलं आम्हाला, तुमची जी बोलण्याची जी ट्रॅक आहे की माणूस अजून 100 फूट जाऊ शकतो चालत. आणि कासारा साहेबांचं अभिनंदन झाड लावल्याबद्दल. आज पनवेल क्लबच्या वतीने आदईच्या डोंगरावरती आम्ही आलो होतो. येताना बरेच लोक होते, 15-16 जण. काही कारणास्तव कोणाचा पायाचा प्रॉब्लेम झाला, कोणाचा हाताचा प्रॉब्लेम झाला, काही लोक आली नाही. त्यांच्या वतीने आम्ही तो पोचलो. त्यांच्या वतीने मी बी आहे आमच्या हातात, ही जांभळाची बी आहे. यांच्या वतीने आम्ही झाडं लावतो. ही पहिली बी आहे. माजी अध्यक्ष संतोष घरत यांची बी आहे. त्यांच्या वतीने इथं झाड येईल. नवचरित अध्यक्ष देविदास गायकवाड आमच्या अजून खाली वाट बघत आहे. त्यांच्या वतीने हे इथं एक झाड. नंतर सचिव घे हजर होते, तरी भागवत आयरतर्फे इकडे एक झाड लावतो. कोण जंगम साहेब वतीने एक झाड. सुनील कोळी, शैलेश चव्हाण, नाव बोल आहे, सुनील पाटील, तडफदार पत्रकार. अजून कोण संत अध्यक्ष नाव घेतलं ना, अजून पहिलंच घेतलं. सुनील पाटीलचं घेतलं. राहिलेले नवीन सदस्य भागवत आयरेचं पण घेतलं. पुन्हा सगळ्यांचे नाव घेतलेले आहेत. सगळ्यांच्या वतीने भातम साहेब फक्त नाराज. आम्ही इथं 50 झाडं लावली उपाशी पोटी. पण पर्यावरण प्रेमी या गावचे स्थानिक हरिश्चंद्र शेळके यांनी आम्हाला फार प्रोत्साहन दिलं. त्यांचा आम्ही आभार मानतो. त्यांच्या वतीने मी झाडं लावतो. अविनाश पाटील राहिलं. आणि अविनाश पाटील यांच्या वतीने 5 बिया टाकतो मी. ते पुण्यप्रतापचे संस्थापक आहे, संपादक आहे. अशा 5 बिया आता हे अजून 2. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 हर. आज मी आदई गावातील एक ग्रामस्थ आहे आणि खरोखरच मी या डोंगरावर नेहमी फिरत असतो. फिरताना मला असं निदर्शनात आलं की संघर्षातून समृद्धीकडे पनवेल प्रेस क्लब वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण या संस्थेतर्फे आज हे सर्व मेंबर्स झाडे लावण्यासाठी इथे आलेले होते. मी बघितल्यानंतर खरोखरच मला खूप आनंद झाला. आज वार आहे रविवार, दिनांक 8/7/2025 आणि ज्या ठिकाणी लागवड झालेली आहे तो ठिकाण आहे आदईचा डोंगर. कारण त्यांचा निश्चय आहे की जी तापमानात वाढ झालेली आहे ती वाढ कधी थांबल, तर त्यांचा एवढंच म्हणणं आहे का जेव्हा प्रत्येकाच्या हातून झाड लागेल त्यावेळेला तापमानात जी वाढ होते ती थांबल. म्हणून त्यांचा एक निर्णय घेतलेला आहे की पर्यावरण वाचवा आणि वसुंधरा वाचवा. पनवेल प्रेस क्लब संस्थेचे अखंड अभियान आणि त्या संस्थेचे संस्थापक आहेत संतोष घरत. त्याचप्रमाणे देविदास गायकवाड हे अध्यक्ष आहेत, सागर पगारे उपाध्यक्ष आहेत, भागवत आहिरे सचिव आहेत, शैलेश चव्हाण खजिनदार आहेत, सुनील पाटील सहखजिनदार आहेत आणि प्रसाद परब सहखजिनदार आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या सर्वांच्या
मदतीने आज आदईच्या डोंगरावर जवळजवळ 50 झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. खरोखरच या पनवेल प्रेस क्लबचे आमच्या आदई ग्रामस्थांतर्फे तसेच आदई ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहेत. आणि अशीच प्रत्येक ग्रुप गट जर आज समाजामध्ये जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी आहेत, फॉरेस्टची जागा आहे, सार्वजनिक जागा आहेत, अशा ठिकाणी जर झाडांची लागवड केली तर जेणेकरून अनियमित पावसाचा प्रमाण आहे तो रेग्युलर होईल. तापमानात जी वाढ आहे ती तापमानाची वाढ ही व्यवस्थित सौम्य होईल. त्याचप्रमाणे आज रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते, प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहेत, झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. ती कत्तल कशामुळे होते तर आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढते. या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल वृक्ष तोड होते. आणि असा जर आला घालण्याचा असेल तर ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा, मोकळ जागा आहेत, फॉरेस्टच्या जागा आहेत, अशा ठिकाणी आपल्यासारख्या जसे पनवेल प्रेस क्लब वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण आज या संस्थेने केलेले पनवेल प्रेस क्लबने अशाच प्रत्येक संस्थेने जर असं कार्य केलं तर खरोखरच आपला महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत सुजलम सुफलम व्हायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येकाचा निदान गावाचा असो, तालुक्याचा असो, जिल्ह्याचा असो, राज्याचा असो किंवा देशाचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीमागं हातभार लावणं हेच गरज आहे. कारण झाडे लावा, झाडे वाचवा. जर झाडे वाचली तर प्रत्येक मानवाचा जीवन निरोगी सदृढ राहील. ज्याप्रमाणे आज आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, हॉस्पिटलमध्ये जाऊन तो ऑक्सिजन आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण करून देणारा झाड आहे. आणि हा झाड तयार झाला तर कुठल्याही प्रकारचे आपल्याला ऑक्सिजनची गरज लागणार नाही. म्हणून मी एवढंच विनंती करत असतो की पनवेल प्रेस क्लबचे आमच्या आदई ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे सहर्ष स्वागत करत आहेत. आणि त्यांच्याबरोबर असणारे पण जे गट्स ग्रुप आहेत त्या ग्रुपला पण त्यावेळी अशा प्रकारची ॲडव्हर्टाईज दाखवावी का जेणेकरून आपला हा पूर्ण मी आपल्या इथं स्थानिकच ठिकाणचं नाव घेतो की पनवेल तालुका हा सुजलम सुफलम झाला पाहिजे आणि इथं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.